सर ह्याच्यामध्ये काय झालं होतं, की एक सामान्य माणूस कसा ह्या आरक्षणाच्या ह्याच्यात ओढला जातो, हे एक उत्तम उदाहरण म्हणजे आमच्या भरत कराडचं होईल. साहेब तो त्याचं स्वतःचा उदरनिर्वाह, त्याला 3 लहान-लहान लेकरं, 3 हां. मुली, 1 मुलगा आणि त्याचा उदरनिर्वाह करत असताना तो ऑटो चालवत होता. ऑटो चालवत असताना तो वांगदरी ते अंबाजोगाई हा एरियात त्याचा ऑटो चालायचा. दरम्यानच्या काळात ही इलेक्शन आली, लोकसभा, विधानसभा ही इलेक्शन आली. त्या काळात मराठा आरक्षण हा विषय एवढा पेटला, की ओबीसी आणि मराठा ही दुश्मनी जवळपास निर्माण झाली, की कुणी कुणाच्या हॉटेलमध्ये चहा प्यायला जाईना, कुणी कुणाच्या रिक्षात बसना. भरत कराडला हाच अनुभव आला. त्याचा रिक्षा जो चलत होता अंबाजोगाईपर्यंत, त्याच्या रिक्षात विशिष्ट जमातीचे लोक बसना गेले. आणि मग त्याच्यातून हा व्यक्ती जे की सामान्य ज्याला आरक्षण वगैरे काही माहित नाही, परंतु हे का घडायलं ह्याच्यातून तो जो ओबीसी आरक्षणात जो ओढला गेला, त्याच्यामुळे त्याला आरक्षण काय, ओबीसी काय हे त्याला कळायला लागलं आणि त्याच्यात तो ओढला गेला. म्हणजे मराठा विरुद्ध ओबीसी अशी दुही ह्या आरक्षणाच्या निमित्ताने निर्माण झाली. निर्माण झाली. ही दुही निर्माण झाली आणि ह्या दुहीमध्ये मग जे काही ओबीसीचा पाठपुरावा करण्याला त्या लोकात हा सामील झाला. आणि त्याच्यातून त्याला मग ह्याच्यातलं की मराठा आरक्षण कसं व्हायलंय, कसं ओबीसीत ते मागायला लागलेत वगैरे ह्या गोष्टी झाल्या. आणि मग जरांगे साहेबांनी ज्यावेळेस की घेतलं तर ओबीसीतूनच घेणार हा विषय ज्यावेळेस लागला त्यावेळेस ओबीसी समाज मग वरचेवर एक होत गेला आणि मग त्याच्यात मग अशी भरत सारखे काही युवक समाविष्ट होत गेले. काय आव्हान काय कराल तुम्ही आता ओबीसी समाज खरंच म्हणजे ओबीसीचं आरक्षण याच्यामुळे संपणार आहे का? आता भरत ज्या प्रवर्गातनं येतात तो एनटी प्रवर्ग आहे. त्या प्रवर्गाचा एक स्पेसिफिक आरक्षणाचा टक्का ठरलेला आहे. काय एकूणच तुम्ही आव्हान कराल? एकूण कसं आहे भरत जरी एनटी प्रवर्गातून येत असला तर ओबीसी आरक्षण केंद्रीय आरक्षण मध्ये एनटी जाती सुद्धा ओबीसी मध्ये गृहीत धरली जाते. आणि आता एनटी प्रवर्गाचे आरक्षण कुणाला म्हणजे घुसता येणार नाही ना? नाही एनटी प्रवर्गाच्या आरक्षणात महाराष्ट्रात घुसता येणार नाही. परंतु आता ओबीसी मध्ये जवळपास 352 जाती आहेत. यामध्ये जर ओबीसी समाजाचं किंवा आमचं सुद्धा म्हणणं हे आहे की आमच्या ताटात आहे तेवढं आम्हाला खाऊ द्या, आमच्या ताटातलं घेऊ नका, हा आमचा विषय. परंतु आता ह्या आरक्षणाच्या बाबतीत बरंचसं कन्फ्युजन आहे. काही जण म्हणतात जी आर फार ठाम ठोक आहे, काही जण म्हणतात की जी आर मधून काहीच उपलब्ध होणार नाही अशा ह्याच. परंतु काही ओबीसीचे नेते, काही मराठा समाजाचे नेते हे वातावरण हे जातीवादावर नेऊन एवढं पेटवत नेलेले आहेत, ह्याचा परिणाम फार समाजावर वाईट व्हायलेला आहे.